नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाच्या वड्या बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा हे 250 ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। एकदम असं बारीक दळलेलं आपल्या घरच्या चक्कीमध्ये। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा 3 चमचे चण्याची डाळ आणि 2 चमचे उडदाची डाळ हे मी 1 तास भिजत घातली होती। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आणि भिजल्यानंतर पण आता मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेले। टाकून घेऊया। चण्याची आणि उडदाची डाळ मी टाकून घेतलेले। त्याच्यामध्ये बघा आल्याचे 4 तुकडे बारीक बारीक असे घेतलेले। अर्धा इंच 1 इंच घेतलं तरी पण चालू शकतात। तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची। मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या टाकायचे आपल्याला बघा लसूण 1 गड्डी घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केला तरी चालेल। आणि आता हे काय करायचे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये एखादी डाळ राहिलेली आहे तरी पण चालू शकतं। पूर्ण जरी बारीक केलं तरी चालतं, दरदर केलं तरी चालतं। हे काय केलेलं आहे मी दरदरच केलेलं आहे, एकदम बारीक अशी पेस्ट केलेली नाही आहे। वाडगं घेतले त्यात आपण हे काढून घेऊया। आता वाडग्यामध्ये बघा मी सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर थोडीशी मी जास्त घेतलेली आहे। 1 चमचा टाकायचे सफेद तीळ, थोडीशी हिंग, छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि त्यात टाकायचे आपल्याला ही नाचणीचं पीठ। आणि हे काय करायचे आपल्याला मळून घ्यायचे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये पालक टाकू शकता बारीक कापून, मेथी टाकू शकता बारीक कापून। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, असं चांगलं मळून घेणार आहे। तेवढ्याच ह्याच्यामध्ये जसं आपण पेस्ट केली होती ना डाळीची, त्याला जेवढं पाणी होतं ना त्याच पाण्यामध्ये आपण मळून घ्यायचं। जर लागलं तर मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। पाण्याचा वापर बघा मी थोडासुद्धा केलेला नाही आहे, असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा जिरे धने पावडर आणि आपल्याला जे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण डाळ घेतली होती ना त्यात पाणी मी थोडंसं टाकून घेतलेलं। एवढंच पाणी आपल्याला चिक्कार, जास्त पाण्याची गरज लागणार नाही, एकदम थोडंसं पाणी लागतं। मस्त असं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। आता ह्याचं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला असं लांबड्या करून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा 2 करून घेतलेले आहेत गोल गोल। टोप ठेवला बघा गरम करायला, त्यात पाणी ठेवलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास। चाळण ठेवली, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यावर आपण अशा वड्या ह्या ठेवून घेऊया। आणि आता ह्याच्यावर काय करायचं, पॅक बंद असं झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत। त्या 15 मिनटं मी शिजवून घेतल्यात बघा आणि खाली काढून घेतलेले आहेत। थंड होऊन देऊया आपण। थंड झालेले आहेत बघा। तर ह्याच्या आपण काय करायचं माहिती आहे का, वड्या कापून घ्यायच्या। गोल कापल्या तरी चालतात, तिरक्या कापल्या तरी चालतील। आता मी हे काय करते, गोल गोल कापून घेते बघा, अशा पद्धतीने कापायच्या। अशा पद्धतीत बघा मी कापून घेतलेलं आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता ह्याचं तुम्हाला मी सांगते, हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना 4 ते 5 दिवस राहील एकदम चांगलं। जर कापून नाही ठेवलं तरी अशा पद्धतीत ठेवलं, नंतर तुम्ही वड्या पाडल्या तरी चालतील। नाही तर काय करायचं माहिती आहे का, आता आपण कशा वड्या पाडलेल्या आहेत आत्ताच थोड्याशा तेलावर परतायच्या आणि जरी ठेवल्या तरी चालतील। जर तुम्ही जर वजन कमी करत असाल ना तर जरी तेलावर नाही परतल्या तर चालेल, अशा जरी खाल्ल्या तर चालतील। पण तुम्ही एकदा नाचणीच्या पिठाचं जरूर वड्या करून बघा, 1 नंबर चवीला लागतात बघा। मस्त अशा झालेल्या आहेत। आता ह्या मी अशा ठेवणार आहे आणि एवढेच परतून घेणार आहे। तवा ठेवला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ह्या वड्या टाकून घेऊया। तेल थोडंसं सगळीकडे पसरवायचं बरं का। असं आपण हमेशा वेगवेगळ्या पद्धतीनं वड्या बनवतो। आज तुम्ही नाचणीच्या पिठाच्या बनवा, गरमीच्या दिवसात का नाही हे नाचणीचं पीठ खाल्लेलं पण चांगलं असतं। नाचणीच्या पिठाच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं। तुम्ही जर नाचणीच्या पिठाचा जर पराठा नसला खाल्ला ना तर एकदा जरूर खावा, बनवून मस्त लागतो। त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याला काय करते माहिती आहे का, 1 मिनटानंतर आपण असं पलटी करून घ्यायच्या। 1 मिनटानंतर बघा मीडियम गॅसवर असं मी परतून घेतलेलं आहेत बघा, थोड्याशा तेलावर अशा घ्यायच्या नुसत्या, जास्त आपल्याला एकदम अशा ही करायच्या नाही। त्या 1 मिनिट झालं की नाही की अशा हलवून घ्यायच्या। मस्त झालेत बघा फ्राय। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। काढून घेतलेत बघा, मस्त असे भाजून घेतलेले आहेत। अशा पद्धतीत भाजायचे। तुम्ही जरी सगळे भाजले तरी पण चालू शकतात। मी आता हे अर्धेच भाजलेले आहेत। अर्धे जेव्हा आपल्याला खायचे ना तेव्हा जर तुम्ही भाजले तर चालतील, एकदम थोड्याशा तेलामध्ये तव्यामध्ये जरी परतले तरी चालतील, किंवा असे जरी खाल्ले ना तरी पण छान लागतात। एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।